पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिवंगडे वय वर्ष 72 यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी घडली होती। त्यावेळी पोलिसांना नैसर्गिक मृत्यू न वाटता यामागे घातपात असल्याचा संशय होता। या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर आता आजीच्या नातवाने तिचा खून केल्याचं उघड झालं आहे। उषा यांचा चुलत नातू प्रेम परशुराम भिवंगडे वय वर्ष 20 यांनी चैनीसाठी सोन्याचे दागिने लुटण्याच्या हेतूने विषारी पावडर टाकलेला चहा पाजून खून केल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला। प्रेमला अटक करून 10 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उषा भिवंगडे यांचे पती मारुती भिवंगडे यांचे 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले होते। मूलबाळ नसल्याने त्या गंगावेस येथील शुक्रतारा अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या। काही दिवसापासून आजारी असलेल्या उषा यांची देखभाल फुलेवाडी येथील पुतण्या परशुराम भिवंगडे हे करीत होते। रविवारी 15 फेब्रुवारी रोजी रात्री परशुराम हे औषध देऊन गेले। सोमवारी सकाळी शाहूवाडी तालुक्यात कामानिमित्त गेल्यावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उषा यांना त्यांनी फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही। चिंतेतून शेजाऱ्यांना फोन करून घराची चौकशी करण्यास सांगितले तर शेजाऱ्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन बेडरूममध्ये उषा निश्चित पडलेल्या आढळल्या। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवला। तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, शेजारी आणि नातेवाईकांकडून माहिती गोळा केली। त्यातच मृत्यूच्या सकाळी प्रेम 9:15 वाजण्याच्या सुमारास फ्लॅटमध्ये अर्धा तास थांबून गेल्याची खबर मिळाली। मोबाईल बंद ठेवून तो अनुपस्थितीत असल्याने पोलिसांना संशय बळावला। त्यानंतर प्रेमला ज्ञानसागर रेसिडेन्सी फुलेवाडी रिंग रोड येथून ताब्यात घेतले। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण कसून चौकशीत खुनाची कबुली दिली। महाविद्यालयीन शिक्षणापासून चैनीचे व्यसन असलेल्या प्रेमला पैशाची गरज होती। वडील परशुराम सोनार काम करतात। प्रेमने सोन्यात वापरल्या जाणाऱ्या विषारी पावडरचा वापर केला होता। त्यांनी सोमवारी सकाळी उषा यांच्या फ्लॅटवर जाऊन चहा बनवला, त्यात ती पावडर मिसळली आणि आजीला दिली। नातवावर विश्वास ठेवून आजी त्या चहा प्यायल्या। चहा पिताच त्यांना दरारून घाम आला, शरीर थंड पडले आणि त्या बेशुद्ध झाल्या। आजी मृत झाल्याची खात्री होताच प्रेमने 6 पाटल्या, 2 सोनसाकळ्या, कर्णफुलांसह 10 तोळे दागिने चोरले। खून करून प्रेम दुचाकीवरून शिवाजी विद्यापीठात गेला। तिथे मित्राला भेटला। नंतर 11 वाजता परशुराम यांनी फोन करून मृत्यूची बातमी सांगितली। त्यानंतर प्रेम दुपारी फ्लॅटवर आला। अर्धा तास थांबून पोलिसांच्या भीतीने हळूच त्याने तिथून पळ काढला। फोन स्विच ऑफ करून कपडे बॅगेत भरले आणि कोकणात मित्रांसोबत जाणार आहे असे सांगून बाहेर पडला। मात्र 19 फेब्रुवारीला घरी परतल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक निरीक्षक सागर वाघ, रुपेश माने, अमित सरजे, अरविंद पाटील, हंबीरराव अत्रे, राजेश राठोड, सागर चौगले यांच्या तपास पथकाने हा खुनाचा छडा लावला आहे। दरम्यान मुलाच्या गुन्ह्याने वडिलांना मानसिक धक्का बसला आहे। तर या प्रकरणाने कोल्हापूर शहरात खळबळ उडाली असून व्यसनग्रस्त तरुणांच्या वाढत्या गुन्ह्याबाबत चिंता व्यक्त केली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।